गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल दी तन्वीज चॅप्टर. माझं नाव तन्वी आहे आणि आजचा व्हिडिओ कोणताही व्लॉग नसणार आहे. हे थोडंसं वेगळं असणार आहे जे नेहमी मी व्हिडिओज टाकते त्यापेक्षा. ठीक आहे, इट विल बी असं समअप किंवा ॲनलाइज, म्हणजे मी ॲनलाइज केलं आहे माझं 2025 असं सगळं व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे, तर 2025 माझ्यासाठी 2025 अजिबातच चिल नव्हता. एकामागे एक काही ना काहीतरी चालूच होतं. पहिले तर इंटर्नशिप्स, मग प्रोजेक्ट्स, मग हॅकेथॉन्स, अभ्यास, परत प्लेसमेंट्स, असं सगळं काही ना काहीतरी एकामागे एक चालू होतं. तर शांतता तर या वर्षात नाही, होतीच नव्हती. असं 0% शांतता दिस इयर वॉज. ठीक आहे, मग या सगळ्यात कधी तर असं वाटायचं की बाकी सगळे चाललेत पुढे आणि आपण फक्त एका रेसमध्ये धावतोय विदाऊट एनी डेस्टिनेशन. पण मग यामध्येच माझ्या एका फ्रेंडने मला सांगितलेलं की तन्वी, लाईफ इज नॉट अ रेस, इट्स अ मॅरेथॉन. ठीक आहे, व्हेरी डीप आय नो, बट स्टील लाईफ इज नॉट अ रेस, इट्स अ मॅरेथॉन. स्लो असणं चुकीचं नाही आहे, परत थांबलोय किंवा वी आर टेकिंग रेस्ट तर इट्स नॉट फेलियर. Each struggle, each problem in 2025 taught me patience. It made me even more stronger for upcoming problems. तर याच प्रकारे 2025ला पूर्ण ॲनलाइज करून असं पूर्ण त्याचं सम अप जर घेतलं तर या सगळ्यात आय डिडंट गिव्ह अप. आय वॉज जस्ट स्कल्प्टेड फॉर गुड. ठीक आहे, आणि आता नवीन वर्ष, न्यू इयर म्हणजे न्यू होप, नवीन आशा, नवीन आकांक्षा, नवीन इच्छा, नवीन प्रॉब्लेम्स आणि नवीन प्रॉब्लेम्सला टॅकल करायला नवीन एनर्जी. हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकासाठी असं मी जरा 4 लाईन लिहिल्यात, काहीतरी लिहिल्यात, ॲडजस्ट करून घ्या. तर ते असं आहेत की यू आर नॉट बिहाइंड, यू आर बिकमिंग. स्ट्रॉम डिडंट स्टॉप यू, इट शेप्ड यू. वा, छान दिले, म्हणजे काय पण दिले पण ठीकच आहे. मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं हे. सो सांगायचा मुद्दा असाच की आपल्याला सगळ्यांचे छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात. तर त्या सगळ्यात असं रेसमध्ये धावल्यासारखं नाही करायचं. थोडंसं टाईम घ्या, थोडंसं स्वतःसाठी टाईम घ्या, थोडंसं शांत राहावा, टेक डीप ब्रीथ आणि एका स्माईलने असं परत सुरुवात करा. ॲट दी एंड म्हणजे व्हिडिओच्या शेवटाला मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की लाईफ इज नॉट अ रेस, इट्स अ मॅरेथॉन माय फ्रेंड. सो धावण्यापेक्षा, म्हणजे धावाच, ऑफकोर्स धावणं इम्पॉर्टंट आहे आताच्या काळात, पण स्टिल कधी पॉज घेणं, कधी थांबणं इज ऑल वर्थ इट. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर.